काय आहे काय नाव माझं गुरुक सांग गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा उंदरावर पडतील पाय लागते तोपर्यंत जाते नाही एवढं. तर गावाल्यानो हे खाली माझ्या मावशीचं घर असं आणि ह्या तलाव आणि तलावाच्या बाजूकच मावशीचं घर आणि जुना घर बबन परबांचा थंय वरती होता आणि मावशीचं हय आणि आता बबन परबानी त्यांची 3 घरं आताशी हय झालेली असत इथे असत आणि मावशीचं घर माझ्या एकदम टोकाक तलावाच्या बाजूकच आणि तर मी जाते मावशीच्या घराकडे. तर ही पायवाट ह्या पायवाटवरचं रान मीच मारलेलं आहे. आता त्यांच्या घराकडे जाऊया आणि त्यांच्या घरात बसलेली श्रींची मूर्ती तुमका दाखवते. तर चला. आमच्याकडे मंडळाचं नाही तर प्रत्येकाच्या घराघरात गणपती असतं आणि मार्केटमध्ये गेलास तर फोंड्यात एक मंडळाचा गणपती असा आणि ह्या आमच्या मावशीचा गणपती प्रत्येकाच्या घराघरात गणपती असतील. तर मावशीकडे जाऊया. मावशीचा मुलगा योगेश तो पण इलो असा. तर गावाला फायनली भूषणच्या घराकडे पोचले आणि योगेश माझ्या मावशीचं पोरगो आणि भूषण काकांचं पोरगो म्हणजे माझी मावशी माझ्या काकांकाच दिलेली असं. तर भूषण हा योगेश हा आणि यांची पोरगी सगळी असत तर गणपती गेली आहेत सगळेजण. तर ह्यो असा भूषण. तर चला आता गणपती बघूया. तर गावाल्यानो आता आम्ही योगेशच्या घराकडे येलो. योगेश माझ्या मावशीचं पोरगो योगेश आणि भूषण. तर त्यांच्याकडे येलो आणि त्यांच्या गणपतीची मूर्ती बघू शकतास शंकर रूपात असा आणि मागे पण डेकोरेशन भारी असा बघा तुम्ही. तर गावाल्यानो ही असा आमची काकी आणि आज वंश असत सुनांचे म्हणून वंशासाठी सगळी तयारी करता. तर म्हातारा माणूस असण्याचं कारण याकच तर सगळी सुन्यो असल्यो तर त्यो आपली तयारी करीत असतात आणि सुनांच्या वंशाची तयारी सासू करीत असतात. तर ही सासू बसली आहे. तर काय काय वंशांसाठी पाना घेतल्यानं आणि ही भाजी वगैरे कापून ठेवल्यानं तर ही वंशाची तयारी करता आमची काकी. काकी वर्षातनं एकदाच येता पण एक 8-10 दिवस मस्तपैकी राहता आणि जाता. काकी गावा गेल्यावर कसा वाटता? मजा वाटते गावाला. गावा एवढी मजा कुठच्याच मुंबईला नाही. होय ना. एवढी गावाला मजा येतं. एक 10-12 दिवस असतंच पण लय मजा जातात. मजा 10-12 दिवस असतात पण 5 दिवस आल्यासारखेच वाटतात. होय ना. आणि आता आणि 15 दिवस पुढच्या वर्षी 15-20 दिवस सुट्टी घेऊन यावा. 15 दिवस सुट्टी. मे महिन्यात गजाननानंतर तेवढी पण हे केली तर तेवढी पण करेन मी. काय असतलच त्याच्यासाठी तुम्ही करतास मग तो तुमच्यासाठी असतोच ना तुमच्या पाठीमागे. गावा एवढी मजा कुठेच नाहीये. होय ना. तर ह्यो असा यज्ञेश आणि तुझं नाव काय? तर ह्यो विरांश योगेशचं पोरगो आणि तो पाटी आहे तो हां. तर मी त्याला केनला म्हणते. ह्यो केनेला. तुझं नाव काय? हा सांग ना तुझं नाव सांग. तुझं नाव सांग. केनेल ना.
आईचे आहे ना. दात किडके आहे, तुला दात आहेत हा नाही ना, तरी पण खातोस. आहेत दात, दाखव. ये किडले आहेत दात किती बघ. तुझे दात दाखव. तुझे छान आहेत रे, दादाचे दात किडले आहेत सगळे. स्कूलला जातो तू? कितवीला आहेस? छोटा शिशू, नर्सरी. अरे आमच्याकडे नर्सरी कशाला बोलतो माहिती आहे काय? कशाला? हे झाडं बिडं ठेवतो ना आम्ही, ते झाडं बिडं बोलतो ना त्याला बोलतो आम्ही. माझी छकुली आहे ना ती बालवाडीत आहे, बालवाडीत आहे ती. आणि तू नर्सरी काय? नर्सरीमध्ये? बालवाडीत की नर्सरी? तुझं नाव काय? तुझं नाव काय सांग, नाव सांग ना. तू दादाला मारतो? दादाला मारतो तू? हा तर गाववाल्यानो गवर असा आणि आमच्याकडे गौरीक असतात वडे. तर आमच्या घराकडे बनवतात, मी योगेशच्या घराकडे गेलेलं आहे. तर वहिनी वडे सोडतात आणि काय फुगवल्याने हा 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 एक नंबर. आणि वहिनी जेवण भारी बनवतात असं योगेश म्हणतात. येऊ काय एक दिवशी. तर वहिनी गावा घेऊन कसं वाटतं? गावा घेऊन कसं वाटतं? मस्त वाटतं. तर ही योगेशची माघारी, आमची वहिनी ही वडे थापतात. ही असा भूषणची माघारीन आणि वड्याचे गोळे बनवता आणि हे गोळे बनवता आणि वहिनी हे थापतात आणि आतमध्ये सोडतात. तर आता हे बघू शकता कसं फुगता तो. वा छान. तर ही घरची माणसं आहेत. हे वहिनी असं ते लाजतात ठीक आहे. तर वहिनी कसं वाटतं गावाकडे? एकदम भारी वाटतं. तर वहिनी कामात एक नंबर असत, ते एक एक्सपर्ट काय बोलतात ना, एक्सपर्ट म्हणजे फास्ट, सुपर 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 फास्ट असत. तर गोळे बघा किती स्पीडमध्ये किती बनवता बघा, बघू शकता तुम्ही. तलावाच्या बाजूकच माझ्या मावशीचं घर, योगेशचं घर. तर छोटासा घर असा पण एक नंबर घर असा, सुंदर असा घर असा आणि निसर्गरम्य वातावरणात घर असा. ह्यो पाटणा बोलता, हो समोर म्हणता, समोर नको म्हणता, मागून मागून बोलता. तर योगेश गावात कसं वाटतं? छान छान वाटतं रे. छान वाटतं ना? आमचा लाईफच आहे गेला. गावच खूप छान आमचं. होय ना, आपलं गाव भारीच आहे रे.
ते अगरबत्ती लावची नसतात रे. अगरबत्ती पाऊस एक तुला दिलं कोणाला दिलं त्यातला पडता ना काय आहे काय नाव माझं गुरुक सांगू गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मंगल मूर्ती मोरया बाप्पा बाप्पा गणपती बाप्पा एक दोन तीन चार गणपतीचा जय जयकार. इथे नाही करायचं साईडला होतं जमणार आहे का किती देते ना पाणी लाव ना बाकीचं काढून बस नाही एक दोन पुढे गणपती बाप्पा उंदरावर काय तो एकच बोला तुम्ही एप्रिलपासून पाठवायचं एप्रिल थोडी करणार आहे. ऑगस्ट मध्ये जुलै चालू केलं, सप्टेंबर असताना जुलैमध्ये चालू केलं. लवकर आले. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोबाईल काय काढ की नाही तर जाती. गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया 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 गणपती बाप्पा मोरया मोरया मोरया
नाही माती लागेल फोटो काढ ना असा तिकडे मोबाईल ती पिशवी बघ फोटोग्राफर तुझ्या पाठी पाठी फिरतोय फोटोग्राफर पाठी फिरतोय बघ मोबाईल टाक पाण्यात असं पाण्यात सुरू काढवाय टाकलं तरी नाही घुसलं परत रील बनवून असं पाण्यात सुरू वर काढ मोबाईल अजून वरती जा नाही पाय लागते तोपर्यंत जाते नाही एवढं माती जाता खजुळा पाणी टाकते तरी पण